तीनच साहित्यामध्ये घरच्या घरी एकदम परफेक्ट असा घट्टसर आम्रखंड कसा बनवायचा ना त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर इथं काय केलं ना, मी चितळेचं अर्धा किलोचं जे दही आहे ना 400 ग्रामचं, तर ते घेऊन आलो आणि ते एका सुती कपड्यामध्ये अशा प्रकारे बांधून घेतलं। त्याच्यातलं सर्व पाणी जे आहे ना तर ते काढून घेतलं डब्यामध्ये, बघू शकता। त्यानंतर असा घट्टसर गोळा झाला ना तर त्याचं पाणी निथरण्यासाठी एक तर लटकून ठेवायचं किंवा मग त्याच्यावर वजन ठेवून 5 ते 6 तास ठेवायचं। मग त्याचा असा चक्का बनतो। चक्का बनल्यानंतर एका पातेल्यात किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर आपल्याकडे जे बेसन हटवायचं किंवा मग ते बेसन फेटायचं हे असतं ना, त्याला काय म्हणतात मला माहिती नाही आहे, त्याने काय करायचं ना, मस्तपैकी अशा प्रकारे फेटून घ्यायचं। त्याचे ताठोळे वगैरे काही राहत नाही। अशा प्रकारे तुम्हाला ते मस्त एक क्लॉकवाईज फेटून घ्यायचं आहे। अँटी क्लॉकवाईज पण तुम्ही फेटू शकता, पण एकाच रोलला तुम्हाला फेटून घ्यायचं आहे। एकदम छान असं फेटून घ्यायचं, बघू शकता। हलक्या हाताने नाही फेटायचं, एकदम जोर लावून फेटायचं। त्यानंतर एका आंब्याचं जी प्युरी काढून घेतलेली आहे, प्युअर आंब्याची प्युरी आहे ही, बघू शकता किती सेंद्रिय आहे। केशर आंबा आहे हा आमचा घरगुती। तर त्याची प्युरी घालून घ्यायची आणि मस्त असं फेटून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं ना, त्या जाळीमध्ये अटकलेलं झटकून घ्यायचं आणि मस्तपैकी छान असं एक हाती फेटायचं। हे काय हलक्या त्याचं काम नाही, एकदम घट 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 फेटायचं। रवी फिरवतो ना तेवढ्या स्पीडनं तुम्हाला हे फिरवावं लागतं। मस्त असं फेटून घ्यायचं। त्याचा कलर पण चेंज व्हायला लागला आहे आणि ते फेटून घेतल्यानंतर त्याचे जे स्ट्रक्चर आहे ना ते पण चेंज होऊ लागलेलं आहे। मस्त छान असं फेटून घ्यायचं। जितकं चांगलं तुम्ही फेटवाल ना तेवढं टेस्टी लागतं ते आणि मस्त असं बनवून तयार होतं। तर तुम्ही छान असं फेटून घ्यायचं, बघू शकता। मध्ये साईडला कुठं राहिलं असेल तर ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि मस्त चांगलं असं फेटून घ्यायचं। एक हाती फेटून घ्यायचं आहे, तर जितकं चांगलं फेटवाल तितकं चांगलं। त्यानंतर एक वाटी साखर बारीक म्हणजे पिठी साखर करून घेतलेली आहे आणि 2 वेलची जी आहे ना ती पण बारीक करून घेतलेली आहे। साखरेच्या वरती वेलची टाकून घेतलेली आहे, बघू शकता। तर ते काय करायचं ना, चांगलं जितकं चांगलं फेटून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ही जी पावडर शुगर आहे ना, तर पिठी साखर ती घालून घ्यायची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण इथे 1 वाटी रस होता तर 1 वाटी साखर घातलेली आहे। तर साखर घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं असं मिक्स करायचं। आता ही जी साखर घातली ना पावडर शुगर, त्यांनी जास्त पाणी वगैरे होत नाही। आपण जर मोठी साखर घातली ना ती विरघळायला वेळ लागतो आणि त्याचं मग पाणी होतं, तर याचं काही असं होत नाही। तर एकदम छान असं फेटून घ्यायचं। जितकं चांगलं फेटून घ्याल ना तितकं टेस्टी लागतं। आता तुम्ही बघू शकता याची क्वांटिटी पण वाढलेली आहे। मस्त असं फेटून घ्यायचं आणि त्याचा जो खमंग वास जो आहे ना तो पण सुटलेला आहे। तर याच्यामध्ये काय करायचं ना, वेलची पूड घातलेली आहे। तर तुम्ही याच्यामध्ये केशर पण घालू शकता। तुमच्याकडे जर केशर असेल ना तर ते 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजवायचा आणि त्याचे जे पाणी बनतं ना ते केशरचं ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। पण आता आमच्याकडे केशर अवेलेबल नव्हता आणि हे जर केशरी मँगो आहे ना तर त्याचाच तो कलर जो आहे ना ते एकदम परफेक्ट आलेला आहे, त्याच्यामुळे मी केशर वगैरे काही घातलेलं नाही आहे। त्यानंतर काय करायचं ना, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। छान असं फेटून झाल्याच्या नंतर एका बाउलमध्ये प्लेटमध्ये तुम्ही कशामध्ये पण डेकोरेट करण्यासाठी काढून घेऊ शकता। त्यानंतर काजू बदाम पिस्ता तुमच्याकडे जे असतील ना ड्रायफ्रूट्स अवेलेबल असते ना ते डेकोरेशनसाठी तुम्ही यूज करू शकता। चॉकलेट बॉल्स जे असतात ना ते पण तुम्ही यूज करू शकता। स्प्रिंकलर यूज करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते यूज करू शकता। छान असं जो आम्रखंड आहे ना तर ते बघू शकता, त्याची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आलेली आहे। एकदम क्रीमी आम्रखंड जे आहे ना तर ते बनून झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवतेच आता की ते एकदम त्याची स्ट्रक्चर कसं झालेलं आहे। मस्त असं फेटून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आणि बघू शकता अशा प्रकारे आम्रखंड बनून तयार झालेला आहे। तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता किंवा मग लगेच ताबडतोब पण खाऊ शकता। मी एका प्लेटमध्ये काढलं, वरतून डेकोरेशन केलं आणि मस्त एन्जॉय केलं। खूप टेस्टी आणि खूप यम्मी असा आम्रखंड बनून तयार झाला होता।